अमरावती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती, शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 52व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनी 2024-25 चे भव्य आयोजन 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2025 या काळात श्री शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथे करण्यात आले। या विज्ञान प्रदर्शनीचा विषय शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान असा आहे। आज आम्ही या यशस्वी विज्ञान प्रदर्शनीच्या समारोपाचा आनंद घेत आहोत व याच प्रयोजनार्थ व्यासपीठावर उपस्थित श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती चे अध्यक्ष व समारंभाचे मुख्य अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धन देशमुख साहेब, त्याचप्रमाणे मुख्य अतिथी माननीय डॉक्टर पंकज भोयर साहेब, राज्यमंत्री गृहनिर्माण गृह ग्रामीण शालेय शिक्षण सहकार व खनिकर्म महाराष्ट्र राज्य माननीय श्री सचिन कलत्रे साहेब, महापालिका आयुक्त अमरावती श्री मिलिंद कुबडे सर, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था श्रीमती नीलिमा टाके मॅडम, विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती माननीय डॉक्टर हर्षलता बुराडे मॅडम, संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर माननीय श्री प्रवीण राठोड सर, प्रतिनिधी राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर डॉक्टर राजकुमार अवसरे सर, प्राध्यापक राज्य शिक्षण संस्था माननीय ॲडव्होकेट गजानन पुणकर साहेब, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती माननीय ॲडव्होकेट जयवंत पाटील पुसदेकर साहेब, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती माननीय श्री केशवराव मेतकर साहेब, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती माननीय श्री दिलीप इंगोले साहेब, कोषाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती माननीय श्री खोटरे साहेब, सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती माननीय श्री सुभाष बनसोड साहेब, सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती माननीय डॉक्टर विजय ठाकरे साहेब, सचिव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती माननीय डॉक्टर गजानन कोरपे सर, प्राचार्य श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती डॉक्टर पंकज नागपुरे, समन्वयक बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनी, त्याचप्रमाणे डॉक्टर संगीता इंगोले IQAC समन्वयक यांचे सगळ्यांची मी आपले स्वागत करते आणि आपण आपले स्थान ग्रहण करावे अशी विनंती करते। त्याचप्रमाणे व्यासपीठासमोरील उपस्थित श्री शिवाजी शिक्षण संस्थेतील आजीवन सभासद, शासकीय अधिकारी, कर्मचारी गेली 5 दिवस महाविद्यालयातील प्रदर्शनामध्ये सहभागी राज्यातील विविध भागातून आलेले शिक्षक वृंद, बालवैज्ञानिक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे या भव्य प्रदर्शनीच्या बक्षीस वितरण व समारोप समारंभात श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातर्फे मी डॉक्टर जयश्री धोटे व माझे सहकारी डॉक्टर दिनेश खेडकर सहर्ष स्वागत करतो। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व नवसंशोधनाच्या प्रवृत्तीला चालना देणाऱ्या 52व्या बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीच्या समारोपीय सोहळा व बक्षीस समारंभाला आपण सर्व साक्षीदार होत आहोत। उद्घाटनाच्या दिवशी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे पूजन करून आपण ह्या दिमागदार सोहळ्याला सुरुवात केली होती व त्यांच्याच आशीर्वादाने या सोहळ्याची औपचारिक सुरुवात, समारोपीय कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात मी करीत आहे। तत्पूर्वी मी मंचावरील मान्यवर व सर्व श्रोत्यांना विनंती करते की त्यांनी महाराष्ट्र गीत व भाऊसाहेबांच्या ध्यानवंदनेकरिता उभे राहावे। Thank you.
सह्याद्रीचा सिंहगर्जत शिवशंभू राजा महाराष्ट्र माझा जयचा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी शिजला विठ्ठलाच्या धामाने निघाला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे वीर रंगराणी महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. यानंतर ज्ञानवंदना होईल. ज्ञानवंदना. ज्ञानवंदना 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 सर्व मान्यवरांचे धन्यवाद. या ज्ञानवंदनेनंतर आपण आपल्या स्वागत समारंभास सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी मी विनंती करतो श्री तेजराव काळे, सहाय्यक सचिव अमरावती शिक्षण मंडळ, तसेच माननीय प्रिया देशमुख मॅडम, शिक्षणाधिकारी माध्यमिक अमरावती, तसेच डॉक्टर जयश्री राऊत मॅडम, शिक्षणाधिकारी माध्यमिक यवतमाळ, आपण सर्वांनी कृपया व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं. 52वी बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनी 2024-25
हे शिवधनुष्य सक्षमपणे उचलण्याचं आणि त्याच्या प्रत्यंचेचा हुंकार संबंध महाराष्ट्रात पोहोचवण्याचं महत्कार्य श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नासाठी आम्हाला खंबीर पाठबळ देऊन बहुमूल्य प्रेरणा देणारी गणमान्य मंडळी आज या व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यांच्या आजच्या या समारोह प्रसंगी त्यांच्या प्रति ऋणनिर्देश आणि या समारंभाच्या प्रसंगी त्यांचे स्वागत करणे आमचे आद्य कर्तव्य आहे. तेव्हा या समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब, अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचं स्वागत माननीय डॉक्टर हर्षलता बुराडे, संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर या करतील अशी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्र राज्याच्या नवनियुक्त सरकारमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आणि या आयोजनाच्या निमित्तानं अनुषंगिक जबाबदारी स्वीकारलेले समारंभाचे मुख्य अतिथी माननीय आमदार डॉक्टर श्री पंकज भोयर साहेब, राज्यमंत्री गृह ग्रामीण, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म महाराष्ट्र राज्य यांचे शासनाच्या वतीने स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो माननीय डॉक्टर हर्षलता बुराडे मॅडम यांना. त्यांनी शासनाच्या वतीने माननीय आमदार डॉक्टर पंकज भोयर साहेबांचे स्वागत करावे. हे संपूर्ण आयोजन महाराष्ट्र शासनाच्या विविध शैक्षणिक संस्था यांच्या माध्यमातून होत असते आणि या विभागाचे राज्यमंत्री आज आपल्यासोबत आहेत. हे खरंच आपल्यासाठी अहोभाग्य आहे. माननीय हर्षलता बुराडे मॅडम त्यांचं स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करत आहेत. धन्यवाद मॅडम. प्रथमतःच या निमित्तानं शिवपरिवाराच्या कार्यक्रमात माननीय आमदार डॉक्टर पंकज भोयर साहेबांचं आगमन झालेलं आहे. हा योग साधून श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने सन्मान्य मंत्री महोदयांचा सत्कार आणि स्वागत करण्याची विनंती मी आमच्या शिवकुटुंबाचे प्रमुख माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब, अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था यांना करतो. शॉल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि रोपटं देऊन सर्व शिवकुटुंबाच्या वतीने माननीय आमदार श्री पंकज भोयर यांचा सत्कार आमच्या शिवकुटुंबाचे प्रमुख, आमचे मार्गदर्शक आदरणीय हर्षवर्धनजी देशमुख साहेब करत आहेत. सोबतच संस्थेचे कोषाध्यक्ष आदरणीय दिलीपबाबू इंगोले साहेब अत्यंत आकर्षक असं स्मृतिचिन्ह मंत्री महोदयांना देऊन त्यांचं स्वागत करत आहेत. त्यांचे ऋणनिर्देश व्यक्त करत आहेत. कारण हे एवढं मोठं आयोजन श्री शिवाजी शिक्षण संस्थेकडे येणं मुळात आम्हा सर्वांसाठी ही अभिमानाची भावना देणार होते. या विज्ञान प्रदर्शनातील सहभागींचे कौतुक करण्यासाठी आज विशेषत्वाने उपस्थित असलेले माननीय श्री सचिन कलंत्रे साहेब, महापालिका आयुक्त अमरावती यांचं स्वागत श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट गजाननरावजी पुणकर साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. स्वागत स्वीकारल्याबद्दल आपले आभार. या बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाला मान्यता आणि अर्थसहाय्य देऊन तिथेच न थांबता आमच्या खांद्याला खांदा लावून या आयोजनाच्या प्रत्येक टप्प्यावर आमची खंबीर साथ देणारे शासनाचे सर्व अधिकारी या निमित्तानं त्यांच्या प्रति ऋणनिर्देश व्यक्त करणे देखील आमचं कर्तव्य समजतो. त्यामुळं मी विनंती करतो माननीय श्री मिलिंद कुबडे सर, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे स्वागत श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट जयवंत पाटील कुसदेकर साहेब, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था करतील. धन्यवाद साहेब. माननीय श्रीमती नीलिमा टाके मॅडम, विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग यांचे स्वागत माननीय केशवराव मेतकर साहेब, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती करतील अशी विनंती.
या प्रसंगी मान्य दिलीप बाबूंना मी विनंती करतो, आमच्या शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय कोषाध्यक्ष त्यांनी माननीय श्रीमती नीलिमा टाके मॅडम यांचं स्वागत करावं. यानंतर या संपूर्ण आयोजनात आमच्या सोबत सातत्यानं असणाऱ्या माननीय डॉक्टर हर्षलता बुराडे मॅडम, संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर यांचे स्वागत. माननीय श्री सुरेश कोटरे साहेब, सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मॅडमनी अनेक वेळा सांगितले की आमचा सत्कार करू नका किंवा आमचं स्वागत करू नका, परंतु ते आमचं मॅडम कर्तव्य आहे. या प्रसंगी मी पुनश्च एकदा विनंती करतो, डॉक्टर राजकुमार अवसरे, प्राध्यापक राज्य विज्ञान शिक्षण संस्था यांचे स्वागत माननीय श्री सुभाष बनसोड साहेब करतील. यानंतर मी विनंती करतो, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव प्राचार्य डॉक्टर व्ही जी ठाकरे सर, त्यांनी माननीय श्री प्रवीण राठोड, प्राध्यापक राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर यांचं स्वागत करावं. प्रवीण राठोड सर प्लीज. महाराष्ट्र शासनाचे सर्व प्रतिनिधी जे आज या व्यासपीठाची शान वाढवत आहेत, त्या सर्वांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. या भव्य दिव्य आयोजनात आम्हा सर्व आयोजकांमध्ये आत्मविश्वास पेरणारे आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सन्माननीय सदस्य, या सर्वांच्या प्रति ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही सरांना विनंती करतो, व्ही कोरपे सरांना विनंती करतो की त्यांनी मान्य ॲडव्होकेट गजाननरावजी पुणकर साहेब, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचे स्वागत करावे. सोबतच मी माननीय प्राचार्यांना विनंती करतो की मान्य ॲडव्होकेट जयवंतराव पाटील भुजदेकर साहेबांचं देखील त्यांनी स्वागत करावं. उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती. त्यानंतर माझी विनंती माननीय प्राचार्यांना, त्यांनी माननीय श्री दिलीप बाबू इंगोले साहेब यांचं स्वागत करावं. त्यानंतर मी विनंती करतो, या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सचिव माननीय प्राध्यापक डॉक्टर नागपुरे सरांना, त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय सदस्य माननीय श्री कोटरे साहेबांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती. नागपुरे सरांनाच मी पुनश्च एकदा विनंती करतो, त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय सदस्य माननीय श्री सुभाष बनसोड सरांचं स्वागत देखील पुष्पगुच्छ देऊन करावं. यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित करतो महाविद्यालयाच्या ऐकवीसी समन्वय आदरणीय डॉक्टर संगीता इंगोले मॅडम यांना, त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव माननीय डॉक्टर व्ही ठाकरे सरांचं स्वागत करावं. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विशेष विनंती करून इथून पुढचा 2 सत्काराचा कार्यक्रम आम्हाला घेण्याचा आग्रह करण्यात आला. इंगोले मॅडमना मी विनंती करतो की त्यांनी श्री तेजराव काळे, सहाय्यक सचिव अमरावती शिक्षण मंडळ यांचं स्वागत करावं. सोबतच मी विनंती करतो आदरणीय इंगोले मॅडमना, त्यांनी प्रिया देशमुख मॅडम, शिक्षण अधिकारी माध्यमिक अमरावती यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. माननीय प्रिया देशमुख मॅडम. त्यानंतर पुनश्च एकदा मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी डॉक्टर जयश्री राऊत मॅडम, शिक्षणाधिकारी माध्यमिक यवतमाळ यांचं देखील या प्रसंगी स्वागत करावं. सर्व सन्माननीय उपस्थितांना मला सांगताना अभिमान वाटतोय की या संपूर्ण आयोजनाची धुरा आपल्या खांद्यावर सक्षमपणे पेलणाऱ्या, अगदी स्वच्छतागृहाच्या निर्मितीपासून ते आपल्या सर्व पार्टिसिपंट्सना गरम पाण्याची व्यवस्था कशी पुरवल्या जाईल, त्या पेंडॉलच्या शिरोस्थळी असलेल्या भाऊसाहेबांच्या प्रतिमेचं स्थापन करणं, या सर्व बाबींवर अगदी बारकाईने लक्ष देत दशावतारी भूमिका पार पडणारे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गजानन कोरपे सरांचा सत्कार
या निमित्तानं व्हावा ही आम्हा सर्वांचीच इच्छा आहे. आणि आमच्या वतीनं माननीय डॉक्टर हर्षलता भुराडे मॅडम यांनी देखील हा आग्रह केला होता की आम्हाला माननीय प्राचार्यांचा सत्कार करायचा आहे. सोबतच मी माननीय मंत्री महोदयांना देखील विनंती करतो, सर्वांना व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या सत्कारासाठी पुढे यावं. या महाविद्यालयाचे प्राचार्य मला सांगताना अत्यंत अभिमान वाटतो की या संपूर्ण व्यवस्थेवर जातीने लक्ष देऊन दिवस रात्र अगदी डोळ्यात तेल घालून या सर्व सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष देणारे आमचे प्राचार्य डॉक्टर जी कोरपे सर यांचा सत्कार माननीय मंत्री महोदय करत आहेत. माननीय कोरपे सरांचे या निमित्तानं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. सोबतच एक दुसरा सत्कार देखील होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तो सत्कार आहे आमच्या महाविद्यालयाचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माननीय प्राध्यापक डॉक्टर पंकज नागपुरे सर. सर्वांच्या टाळ्यांच्या कडकडाटात मी आमंत्रित करतो डॉक्टर पंकज नागपुरे सरांना आम्हा सर्व सहकाऱ्यांना एका माळेत फिरून आमच्याकडून हे सर्व काम करून घेण्याची जबाबदारी विधायक येणारे आमचे डॉक्टर पंकज नागपुरे सर त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्यच सांगताय की हा समारंभ अत्यंत यशस्वी त्यांनी पार पाडलेला आहे. त्यांचं स्वागत आणि त्यांचा अभिनंदन माननीय मंत्री महोदय भेटीमध्ये येऊन करताय. आम्हा शिवाजी विज्ञान महाविद्यालयासाठी अभिमान असलेले डॉक्टर पंकज नागपुरे सर, आपण ही मोठी जबाबदारी अत्यंत सक्षमपणे पेललीत. आपल्या सर्वांच्या वतीनं मी या प्रसंगी माननीय नागपुरे सरांचं अभिनंदन करतो. या स्वागत समारंभानंतर स्वागतपर भाषणासाठी मी आमंत्रित करतो श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर जी कोरपे सरांना. सर्वप्रथम श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, भारताचे पहिले कृषी मंत्री, शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना अभिवादन करतो. 52व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनी 2024-25च्या आजच्या या बक्षीस वितरण व समारोप समारंभासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब, मुख्य अतिथी माननीय नामदार पंकजजी भोयर साहेब, तसेच विचारपीठावर विराजमान सर्व मान्यवर अतिथी, या समारंभास उपस्थित सर्व मान्यवर, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विज्ञान प्रदर्शनीत सहभागी सर्व प्राध्यापक, स्पर्धक विद्यार्थी, शिक्षक, प्रयोगशाळा परिचर आणि माझ्या वैज्ञानिक मित्रांनो, आपण मागील 5 दिवसांपासून या विज्ञान प्रदर्शनीचा एक भाग म्हणून, एक त्याचा हिस्सा म्हणून काम करत आहोत. त्याची विज्ञानाची जी काही मजा असते ती लुटत आहोत. तर या प्रदर्शनीच्या यशस्वीसाठी आम्हाला जे सपोर्ट होता तो आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माननीय पदाधिकारी सर्व, त्याचबरोबर शासन, महाराष्ट्र शासनाचा याच्यात मोठा वाटा आहे. त्याचबरोबर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी घेतलेला पुढाकार, विविध समित्यांवर सोपवलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडण्यात आल्यामुळे ही प्रदर्शनी यशस्वी झाली असं मला वाटतं. या प्रदर्शनीच्या आयोजनासाठी लागणारी जी सुरुवातीची आर्थिक मदत होती ती आमच्या शिक्षण संस्थेने पुरवली. त्याचा परतफेड शासनाकडनं जरूर होणार. या भव्य दिव्य आयोजनाच्या माध्यमातून भाऊसाहेबांचा विचार आणि त्यांचा जीवनपट, त्यांचे कार्य आणि त्यांची दूरदृष्टी यांचा परिचय संपूर्ण महाराष्ट्रातील लहान लहान गावांपर्यंत पोचविता आला याचा आनंद आम्हाला आहे. इन्क्लुजन ऑफ सायंटिफिक टेम्पर अमॉंग स्कूल चिल्ड्रन, आमच्या महाविद्यालयाची जी बेस्ट प्रॅक्टिस आहे ती या आयोजनाच्या आणखी दृढ झाली. विज्ञाननिष्ठ विचारांची रुजवणूक केवळ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्येच न होता ती ज्या वयात आपण बालवैज्ञानिक आहात